आयला काय डेरिंगबाज पोरगी हो. एक बादली रक्त म्हणजे काय मस्करी आहे. एक आडवा एक बादली नव्हे एक बाटली फक्त काहीतरीच काय बाबा. तिने दिलेला एक रक्ताचा थेंब बाटलीपेक्षा फार मोठा आहे रे. कळलं का? तिथे फार मोठे उपकार आहेत फार. ए तात्या काय म्हणतो? अरे तुला तिच्याबद्दल एवढं वाटतं ना, मग तुझ्यासाठी काहीतरी कर. ये तुझ्या जागी मी असतो ना तर नक्की केलं असतं. हा नाना काय केलं असतं, काय केलं असतं. एवढ्या सुंदरीचा धक्का लागायचा मी इकडे बघत माहितीये का? नवीन दिसताय. युआर लुकिंग यू. म्हणूनच ना रहदारीची सवय नाही आणि त्यात हे शहर म्हणजे बघा ना. मी आहे ना. हो मी तात्या गोड बोले. स्टेज आर्टिस्ट आहे मी. हो हसण्यावर घेऊ नका. त्याच्यात काम करतो मी चांदणी. नंदिनी नाही चांदणी चौगुले पतंगरावांची. हा म्हणजे मुलगी आईला एवढी मोठी कधी आली? नाही मुलगी नाही, मी त्यांची पर्सनल सेक्रेटरी. पर्सनल सेक्रेटरी? आईला पत्या लकी आहे. पत्या? अरे पत्या म्हणजे आमची खानदानी सातपेढा ओळखतो ना मी. आईला मग तो पुढे राहतो मी मागे राहतो. मी 61 मध्ये तो 62 मध्ये. ओळखतो म्हणजे काय? तुला सांगितलं होतं ना खानदानी ओळख आहे म्हणून. थँक्यू. अरे हे काय दिलं आता? हे द्यायला पाहिजे. तुम्ही या ना इथे आमच्या ऑफिस मध्ये. आलोच समजा. थँक्यू. हो तुम्ही तिकडे चाललात. आपली धक्की लागली ना. तुम्ही इकडे मी तिकडे. थँक्यू. बाय बाय. हाय हँडसम. हँडसम म्हणाली. अरे वा. काय तात्या मजेत दिसताय. कुठे गेला होता? कुठे म्हणजे काय? गेलो होतो रिअल चालला. नवीन प्रोडक्शन येते ना मला घेऊन चला. काल तुमच्या घरी आले होते. माझ्या घरी? आईला हो. अन्नू बोलली मला. हे कशाला आलो होतीस का? तात्या एक इंग्लिश पिक्चर आहे. इंग्लिश पण ए सर्टिफिकेट वाली. ए सर्टिफिकेट वाली? हे कडकच असणार पिक्चर. कडक काय डबल कडक आहे. डबल कडक? आणि एक मिनिट कुठे गेली ती? हे घ्या तिकीट. तुम्ही माझ्यावर याल का पिक्चरला? हा येणार तर. बर उद्या डायरेक्ट थिएटर मध्ये. ओके चलो बाय तात्या. बाय बाय बाय. आईला पतंगराव दिली की नाही डायरेक्ट पिक्चरची तिकीट. आता जातो. आणि याला म्हणतात पोरगी घटवणं. आता बस आता जातो. हो नाना काय कसं कसं चाललंय? काय चाललंय? अरे नद्या वाहत आहेत रे. नद्या वाहत आहेत. पण आमचा तांब्या रिकामा तो रिकामा. हो काकू माहेरी गेली वाटतं. काय रे नानिया या वयात सुद्धा काकू माहेरी जाते काय? बाबा ती घरीच आहे घरीच आहे. आणि खरे या वयात म्हणजे काय? या वयात म्हणजे काय? सारे या वयातही मी कुठल्याही तरुणाला टक्कर देऊ शकतो. बरोबर बोललात नाना. बरोबर बोललात नाना. एक बातमी सांगतो. तुमच्या शेजारी काय याहूमची झाली आहे. अगदी टक्कर घेण्याच्या लायकीची. माझ्या शेजारी? अरे माझ्या शेजारी तर शांताबाई राहते ना. आणि सगळ्या चिरतरुण सोसायटीला माहिती आहे तो डब्बा मर्सिडीज आहे. हो त्या शांताबाईंबद्दल बोलत नाहीये मी. त्यांच्याकडे आलेल्या नव्या पाखराबद्दल बोलतोय. अरे म्हणजे जुली परत आली काय? ड्रायव्हरने वापरलेली गाडी सोडून दिल्यासारखी आहे रे. अरे शिवाय दुसरा कोण दिसतच नाही. ना जुली पेक्षा जबरदस्त माल आहे. हो काय कंडा माल आहे. मी ह्या डोळ्यांनी पतंगरावांना तिला आउट हाऊस मध्ये घेऊन जाताना बघितलंय. हाय काय दिसते काय घालते. कपडे काय कपडे घालते. बस फक्त तिचं नाव विचारायचं बाकी आहे. हो पण त्याआधी शांताबाईंना पटवावं लागणार. काय अभिरुची आहे खालच्या पातळीची. अरे साला जुने नाले साफ करणार. हो नाना त्या शांताबाईंबद्दल बोलत नाहीये मी. शांताबाईंना पटवावं लागणार म्हणजे मला त्यांना घरातली सगळी कामं करून द्यावी लागणार. त्यांना थोडासा मस्का मारावा लागणार. मग मी त्या आयटमची माहिती काढणार आणि मग तिला घेणार.
हा म्हणजे बरोबर घेणार आणि पळून जाणार. अरे ते सगळं ठीक आहे रे, पण ती कोण कुठली कोणाची कोण इथे कशासाठी आली आहे? ते सांग, ते सांग. अरे काय रे? तिला काय एकट्या पतंगरावच घर मिळालं काय? अरे एक घर पुढे आली असती तर मी तिला ठेवून घेतली नसती का? काय अरे अरे नानीने बसवलं असतं मांडीवर आणि तुला तिचा बाप बनवला असता. अरे पण ती मांडीवर तर बसली असती ना. अरे पण अगं या पुरुषांचं काय सांगू नकोस. एखादी टंच मुलगी दिसली ना की लागले मुंगळ्यासारखे पाठी. नाही बर का गीताबाई, सगळेच पुरुष ते तसे नसतात हो. आता तुमच्या तात्यानाच बघा ना, मी तर त्यांना पुरुष मानतच नाही. काय म्हणजे ते महापुरुष आहेत हो. हा मी तर त्यांना श्री कृष्णाची उपमा देईन. म्हणजे भले गोपिकांच्या मध्ये सर्व काळ राहतील, पण ते राहिले तर रुक्मिणीचेच. काय ग, मी माझ्या नवऱ्याची खात्री देऊ शकत नाही, तू कशी काय देतेस? अहो आपण बायका की नाही उगीच त्रास करून घेतो आणि त्यांना टेन्शन देतो. अगं तुला ना एकदाची गंमत सांगते. मी माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला गेले होते. शेजारची राधा म्हणून मुलगी होती ना, ह्यांच्याच पाठी लागली. हे काय, तिला इंग्रजी ग्रामर शिकवायला तिच्या घरी जाऊ लागले. मग काय धमाल. म्हणजे पपया सुरीवर आढळलाच तर. सुरीवर पपया काय, पपयावर सुरी काय, तुकडे तर पपयाचेच होणार ना. अहो पण त्या सुरीला जरा धार तर हवी ना. आज चांदणे इथे कसं काय पडलंय? म्हटलं जरा तुमच्या घरी उजेड पाडावा. असं होय. हा हे घे पाणी आण बघू. मी आले. हे गीते काय बोलली? त्या म्हणाल्या आजकाल सुरीची धार जरा बोथट झाली आहे. सुरीची धार बोथट झाली आहे. आईला परत धार लावताय तिला. हा येऊ का घरात? काय तात्या आहात का घरात? हे काय, कोणाच्या घरात असा घुसखोरी करण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्हा पोलिसांना काही कायदे वगैरे आहेत का नाही? कुठे न सांगता जायचं? बघतोस काय, पाया पड. तात्या पाया पडतो. बरेच दिवसांनी आलं तू. बरं मी आता येते. हा बैस ग, हा काही पाहुणा नाही, माझा पुतण्याच आहे. आनंद इंगळे पोलिसात आहे आणि ही चांदणी चौगुले इथे शेजारीच राहते. नमस्ते. नमस्कार. मी तुम्हाला आनंदभाई म्हटलं तर चालेल ना? चालेल. हल्ली चालीस? हो. आधी कुठे होतीस? माझ्या घरी. आणि घरचे लोक? म्हशीच्या गोट्यात. काय आल्या आल्या पोलिसासारख्या चौकशी करतोस? ही पतंगरावांची सेक्रेटरी शेजारीच राहते आणि हिचे आई वडील अमेरिकेत आहे. अमेरिकेत कधीपासून? 7 वर्ष खाली त्यांना. 7 वर्ष. आणि वडील काय करतात? वडील हाऊसमॅन आहेत हो, पण आई नोकरी करते व्हाईट हाऊस मध्ये. मीही जाईन 2-3 वर्षात अमेरिकेत. एक्सक्यूज मी. काय मंजुळाबाई, एवढे झकपक कपडे, नवऱ्याला लॉटरी लागली वाटत. हॅलो. नर्स, ताबडतोब रक्ताची व्यवस्था करा. डॉक्टर तुम्ही हिला माझं रक्त द्या. हिचं ब्लड ग्रुप सेमच आहे. गुड, व्हेरी गुड. नर्स, यांना घेऊन जा. बघाव किती लागले आपल्या पोरीला. आता रडून काय उपयोग? डॉक्टर आल्यावर विचारू. दुसरं काय? मुलीचे आई वडील का? हो. कधी शुद्धीवर येलो? उद्या सकाळपर्यंत शुद्धीवर यायला हवी. डोक्यालाही बराच मार लागलाय आणि रक्तस्रावी खूपच झालाय.
उद्या सकाळपर्यंत शुद्धीवर नाही आली तर एक छोटस ऑपरेशन करावं लागेल. नशीब आपलं आणि तिचं, दुसरं काय. चांदणी, तुझ्यामुळे अनु परत आली ना, ती बरी झाली ना, तू सांगशील ते मी देईन. वेळ आल्यावर सांगेन मी तात्या. आधी अनुला बरं होऊन घरी तर येऊ द्या. शायला काय डेरिंगबाज पोरगी हो. एक बादली रक्त म्हणजे काय मस्करी आहे. एक आडवा, एक बादली नव्हे, एक बाटली फक्त. काहीतरीच अरे काय. बाबा, तिने दिलेला एक रक्ताचा थेंब बाटलीपेक्षा फार मोठा आहे रे. कळलं का? तिचे फार मोठे उपकार आहेत, फार. ए तात्या काय म्हणतो, अरे तुला तिच्याबद्दल एवढं वाटतं ना, मग तुझ्यासाठी काहीतरी कर. ये तुझ्या जागी मी असतो ना तर नक्की केलं असतं. हा नाना काय केलं असतं, काय केलं असतं साहेब? अरे केलं असतं म्हणजे मी तिचं कौतुक केलं, तिला बक्षीस दिलं असतं, तिचा आदर सत्कार केला असता. व्हेरी गुड आयडिया. आपण तिचा सत्कार करूया. मी तिला जाऊन विचारतो की आमच्याकडून घेशील का. काय घेशील? म्हणजे आमच्याकडून सत्कार करून घेशील का. हा. ए चल आपण दोघं जाऊया. चल मला तोड नाही, मी विचारीन. अरे बाबा मी असा बघत राहीन, तू पुढे बोलतच राहा ना. असं म्हणतोस. चल चल चल. हे बाबा, हे दोघांनी वायात पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कशाला आलो या दोघांचा काही भरोसा नाही रे. तू हाक मार ना, तू मार ना. मार ना. चांदणी, चांदणी, ए चांदणी, ए चांदणी, ए मी हाक मारतोय ना. चांदणी, ए चांदणी. अरे आज ढवळ्या पोळ्याची जोडी आज इथे कशी? आम्ही स्पेशली तुझं अभिनंदन करायला आलोय. कशासाठी? अनुला वाचवल्याबद्दल. आमच्या अभिनंदनाचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. अगदी प्रिंटिंग प्रेस मध्ये छापून आलेल्या हँड बिलासारखं कसं बोलताय तुम्ही? हा तसं काय नाही, तसं काय नाही. हा आम्ही बरंच काही बोलू शकतो. हा काय नाही नाही, पण तू मुलगी पडलीस ना. तू फक्त आम्हाला एकदा देस ग, मग तुला कळेल. वेळ वेळ म्हणायचे त्याला. ठीक आहे. पण तुला आमच्याशी बोलायला वेळ कुठे आहे? तू बिझी त्या थेरड्यांबरोबर गप्पा मारण्यात. नाना, तात्या, पतंगराव, हा राव तो राव. शी, किती किती जवळ रे तुम्ही. पण मी तुम्हाला एक फॅक्ट सांगते. काय? आम्हा मुलींना ना मॅच्युअर्ड माणसंच आवडतात. मग आम्ही काय मॅच्युअर्ड नाही? तुम्ही मॅच्युअर्ड म्हणजे ठीक आहे. तुम्ही माझा सत्कार करणार म्हणजे नेमकं काय करणार? तुला देणार हार, तुरे, बक्षीस वगैरे वगैरे. हा ठीक आहे. पण तुम्ही माझा सत्कार करणार कधी? पुढच्या रविवारी. ओके, रविवारचा दिवस तुमचा आणि रात्र. जाता का आता? देऊ एक एक ठेवून तुम्हाला. हाय अनु, येऊ का? ओ हाय चांदणी, ये नाहीये. कशी आहेस तू? आणि स्वतःची काळजी घेतेस की नाही? आणि तू सगळी औषधं बरोबर घेते आहेस की नाही? तू अगदी देवीसारखी धावलीस म्हणून मी वाचली त्या दिवशी. अगं वेडे, मी नसती ना तर दुसरं कोणीतरी असतं. हे सगळं त्याचे खेळ आहे. तू बस, मी तो चहा करून आणते. ते राहू दे, एक मिनिट बस. मला एक सांग, हा सुधीर कोण आहे? कोण सुधीर? अच्छा, कोण सुधीर? जेव्हा तू बेशुद्ध होतीस ना ओटी मध्ये, तेव्हा सारखं सुधीर सुधीर सुधीर. आणि एक त्यांनी दिलेलं प्रेमपत्र. आता सांग, कोण सुधीर ते? सांगेल सगळं काय सांग. हा तुझी त्याच्याशी ओळख करून दे, पण एका अटीवर. काय? तुला तुझ्या स्वप्नाचा राजपुत्र मिळाला का हे आधी सांग. आहे, पण मी अजून त्याचीच परीक्षा घेते.